मी सौ शशिकला जोल्ले मॅडम, माजी मंत्री, विद्यमान आमदार, निपाणी विधानसभा मतदारसंघ यांना व्यासपीठावरती मनोगतासाठी आमंत्रित करते. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. अशा आजच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे परमपूज्य जगद्गुरू राष्ट्रसंत अदृश्य काळसिद्धेश्वर अप्पाजींच्या श्रीचरणी शिरसाष्टांग नमस्कार अर्पण करून व्यासपीठावरती आज ह्या कार्यक्रमाला विशेषतः पुण्याहून इथं उपस्थित असणारे आणि त्यांचं जीवनचरित्र बघितलं तर खूप कष्टामधून इथंपर्यंत कसे आले आणि समाजासाठी आपलं जीवनाचं जे समाजमुखी देखील ते विचार करतात. दोघे नवरा बायको म्हणून म्हटल्यानंतर खूप आनंद झाला. असे नितीन वाघमोडे सर आणि शंकर दुलानी सर, सुरेंद्र जैन सर, संजय सर आणि अण्णासाहेब जोल्लेजी आणि इथं उपस्थित माझ्या सर्व बंधू बहिणींना नमस्कार. माझं मराठी जरा तोडकं मोडकं आहे, तरी पण समजायसारखं बोलतो. कारण आज मर्जके सरांनी जे काही प्रास्ताविकामध्ये सांगितलं, खरोखरच आम्ही पण पूर्वीपासून आमच्या घराण्याचे गुरु म्हणून गुरुजी आपल्याबरोबर आहेत, स्वामीजी आपल्याबरोबर आहेत. घराण्याचे गुरु तरी आहेतच, राजकीय गुरु देखील आपले स्वामीजीच आहेत. तर अशा पद्धतीमध्ये आज आम्ही 21व्या शतकामध्ये आहोत आणि हे 21वं शतक स्पर्धात्मक युग म्हणून आपण बघतो, कम्प्युटर युग म्हणून बघतोय, की आधुनिक युग म्हणतोय, तंत्रज्ञानाचं युग म्हणतोय आणि थोडंसं ग्रामीण भागामध्ये आलं तर काय कलियुग आलं बाई म्हणतोय. तर अशा युगामध्ये जे एक संत, जे एक स्वामीजी आपल्याला मार्गदर्शन करायला हवं आहे, करायला पाहिजे, तर ह्या शतकामध्ये देव, देश, धर्म हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी खरोखरच ह्या माझ्या जीवनाच्या अनुभवामध्ये परमपूज्य सिद्धेश्वर अप्पाजींच्या नंतर हे सगळे विचार करणारे एकमेव अप्पाजी असतील तर ते आपले अदृश्य काळसिद्धेश्वर अप्पाजी आहेत. त्यांचं समाजाबद्दल असणारं तळमळ, युवकांच्याबद्दल असणारं तळमळ, आपल्या भारत मातेला कसं पुढच्या काळामध्ये आपण समृद्धभरित सुशोभित असं गुरुच्या स्थानावरती नेऊन ठेवायला पाहिजे, जसं प्रधानमंत्रींचं स्वप्न आहे. आणि त्याच पद्धतीनं आपले स्वामीजी देखील अनेक वर्षापासून हे काम ह्या भागामध्ये एवढंच नाही तर राष्ट्रसंत म्हणून आज उल्लेख होतो आहे. तर आपल्या देशभरात त्यांनी फिरून हे प्रसार देव, देश, धर्म ह्याचं महत्त्व त्यांनी सांगत असतात. एवढंच नाही तर इथं आपण बघितलं तर आरोग्य क्षेत्रामध्ये देखील, कारण ह्या वातावरणामध्ये, ह्या आजच्या काळामध्ये प्रत्येकाला आरोग्याच्या समस्या आहेत. ते एक गर्भवती स्त्री धरून, तिच्या पोटामध्ये गर्भामध्ये असलेल्या बाळाला धरून जे शेवटचा श्वास घेणारे व्यक्ती आहेत, त्यांच्या सगळ्यांच्यामध्ये देखील आरोग्याचे भरपूर वेगवेगळ्या समस्या आहेत. आणि ह्या समस्या बघत असताना माझंच एक उदाहरण सांगतो की निपाणी मतदारसंघ आहे, एक 10-15 किलोमीटरमध्ये कनेरी आहे, कनेरीचं हॉस्पिटल आहे. तर मला आठवड्यातून 2-3 पेशंट माझ्या कनेरीमध्ये येतात आणि मिनिमम चार्जमध्ये व्यवस्थितपणे आराम होऊन माझ्याकडे येतात आणि सांगतात, वहिनी कनेरी मठामध्ये काहीतरी अशी शक्ती आहे की तिथं गेल्यानंतर आम्हाला जे झालं होतं ते आम्ही विसरलं आणि तेच शक्ती आज मर्जके सरांनी सांगितलं ते आपले परमपूज्य अप्पाजी असल्यामुळं त्या पावनभूमीमध्ये हे देखील अद्भुत चमत्कार आज होतात. आम्ही पूर्वी म्हणत होतो काय पवाड होतात, मग कन्नडमध्ये म्हणतात ना पवाड पुरुषरू अंत ಹೇಳ್ತೇವೆ. म्हणजे पूर्वीचे लोक पाऊस थांब म्हटलं, स्वामीजी पाऊस थांब म्हटलं तर थांबत होतं, पाऊस यायला पाहिजे म्हटलं तर येत होतं. हे पवाड सदृश्य होत होतं. तर आज कनेरीमध्ये देखील आरोग्यासंदर्भात असू देत, सेंद्रिय शेतीसाठी असू देत किंवा IVFचा आपण मनुष्यामध्ये तरी बघतोच, परंतु आज आमच्या देशीय जे आपले गाय आहेत ते कुठंतरी कमी व्हायला लागले. तर ते दृष्टिकोन ठेवून देखील त्या गायींमध्ये देखील IVFचा प्रयोग सुरू आहे आणि सक्सेसफुल झालं आहे. ते हे एक दूरदृष्टिकोन अप्पाजींचा, स्वामीजींचा आम्हाला इथं बघायला मिळतं आहे. म्हणून कुठलंही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही आहेत. माझ्या जीवनामध्ये तरी
मी मृत्यूच्या जवळ गेलो होतो, त्यावेळेला परत आणि तिथून मी परत इथं येऊन 3दा आमदार व्हायला पाहिजे, 2दा मंत्री व्हायला पाहिजे, तर स्वामीजींचा खूप मोठा आशीर्वाद, कारण असे आशीर्वाद आपल्यावरती झाल्यामुळं, सगळ्यांच्यावरती झाल्यामुळंच आम्ही समाजामध्ये चांगलं विचार करतोय, समाज चांगलं निर्माण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. म्हणून आम्हाला ज्या दोघांना देखील, आमच्या कुटुंबाला देखील स्वामीजींचा एक आशीर्वाद असल्यामुळं, मार्गदर्शन असल्यामुळं, आणि खरोखरच आपण चूक केलं तर तुम्ही चूक केला आहे असे सांगणारे कोणतरी पाहिजे असतात. आम्ही करत असताना चुका आम्हाला कळत नाहीत, परंतु ज्या वेळेला चूक होती त्यावेळेला चुकला म्हणून सांगून, ज्या वेळेला चांगलं काम होतं त्यावेळेला शब्बास देऊन, जसं आईवडील आपल्याला मार्गदर्शन करतात तसं आमच्या भावी जीवनामध्ये असे संत देखील पाहिजे, तरच आम्ही चांगलं जीवन जगू शकतोय आणि समाजाचं काहीतरी ऋण फेडण्यासारखं काम आपण करू शकतोय. तर आज आम्ही तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहोत की खूप आम्हाला म्हणजे 7 जन्माचं पुण्याई म्हणतोय, असे पुण्याई असल्यामुळं आज स्वामीजींच्या बरोबर आणि स्वामीजींच्या समोर आम्ही तुम्ही सगळीजण बसलोय, हे आमच्या पूर्वजन्माचं काहीतरी पुण्याई आहे. म्हणून आज इथं 15व्या ह्या हॉस्पिटलचं वर्धापन दिनानिमित्त खरोखरच वाघमोडे सर जे आले त्यांचं जे काही व्याख्यान आहे ते आपण ऐकायला पाहिजे. तरी पण आम्हाला बोला म्हटले, अण्णासाहेबांचा नंबर होता खरं माहीत नाही, बोलायचं असेल तर माझ्याकडं ढकलतात, काम करायचं असेल तर ते करतात. म्हणून स्वामीजी आम्हाला दोघांना नाव ठेवलं की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर म्हणून, त्या पद्धतीनं आम्ही दोघंही काम करत असतोय. खरोखरच आम्ही दोघंही सौभाग्यवान आहे की असे पूज्य स्वामीजी आम्हाला लाभले आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आम्ही तुम्ही आहोत, हे 7 जन्माचं पुण्याई आहे. असेच मार्गदर्शन स्वामीजींचं घेऊया आणि आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया असं सांगून मी इथं थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक, जय महाराष्ट्र.